मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, लोणी या परिसरामध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले राहणार बेलगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे अजून 3 भाऊ यांच्या साथीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचा सासरा हा MIDC परिसरामध्ये राहत होता. त्या राहत्या घरातून त्याने गुन्ह्यात चोरीस गेलेलं साधारण 25 तोळे सोनं हे काढून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडनं एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसं हे पण जप्त करण्यात आलेलं आहे. या गुन्ह्यांबरोबरच त्याने इतर जिल्ह्यातील म्हणजे सातारा, फलटण, आळेफाटा या भागातल्या घरफोड्यांची पण कबुली दिलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने एकूण साधारण 26 लाखाचा मुद्देमाल हा त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे. एकूण जिल्ह्यातील 12 घरफोड्या उघड करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.